सर तर आम्ही रेडी होऊन निघालोय. तुम्ही बघू शकता. तर ज्यांना कळालं असेल आम्ही कुठे जातोय त्याच्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे. तर ज्यांना नाही कळालं तर त्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. आम्ही तिकडे आता पेंग्विन म्हणून चाललोय. त्यांनी तर काय आंघोळ केली नाही त्याच्यामुळे आता भिजतोय. मी माझ्या आंघोळीचा कोटा पूर्ण करतो पावसात भिजून. मी घरी बोलतो होतो आज भिजून येणार आहे. एक चड्डी एक्स्ट्रा पण सुकत ठेवली आहे मी. काय टेन्शन नाही. चला आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि तुम्हाला डायरेक्ट तिकडच दाखवू कारण पाऊस आहे तर जमणार नाही आपल्याला इकडे काही. पुढे बघूया. पाऊस खूप पडतोय पाऊस. तरी एवढ्या जोशामध्ये आम्ही चौघ निघालोय तर सगळे जगभरातले लोक येऊन बघतात. त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी, त्यांचा उत्साह सगळं पार आहे, अपरंपार आहे. तर थोड्या वेळेस तुम्हाला समजेलच. मी पावसात बोलू नाही शकत. स्कूटीचा आवाज पण येत असेल तुम्हाला. बाय. आम्ही आता त्या जागेवर पोहोचलोय. तुम्ही बघू शकता हालत. रिक्षामध्ये बसलोय आम्ही. ते लोक बाहेर बसलेत. एक सेकंड ते लोक बाहेर बसलेत. क्या ये क्या बकर. तर माझे डोळे लाल झाले रे भाई. तर चष्मा काढून पावसाचा राग येतोय का आम्ही तिकडे चालले तर बरं. हा ना. काय राग काढते वाटतं देव. तर आता इथे पार्किंग केली आहे. पार्किंग करून आम्ही आता जाऊ जागेवरती. ज्या गोष्टीसाठी आम्ही आलोय. मस्करी मध्ये बोललो होतो मी. आंघोळ नाही केली. देवाने घातली. पावसाने दूध उठला याला. दूध त्याच्यामध्ये आम्हाला पण दिला ऑफर मध्ये तिघांना पण. आईच्या गावात. चला आता जाऊया आपण पुढच्या प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थांबू नका ओजेच्या या चॅनलवरती. तर आपण आलो आहे जोगेश्वरीला. जय जवान गोविंद पथक. तुम्हाला माहिती असेल जय जवान गोविंद पथक. ते हे जोगेश्वरीमध्ये किती फेमस आहे. जोगेश्वरी ना अख्ख्या भारतामध्ये खूप फेमस आहे. मी मागच्या वेळी 3 वेळा 10 तर लावलेले. तर आताही आपण त्यांचं राव शिबिर सुरू होते ते बघायला जातोय. हीच जागा आहे जिथे जय जवानचा इतिहास आहे. ही फक्त पारितोषिके नाही आहे. ही त्यांच्या मेहनतीचा फळ आहे जे जय जवानने कितीतरी वर्षांमध्ये करून दाखवलं आहे. त्या गोष्टीचं त्या लोकांनी स्वप्न बघितलं होतं 10 तरांचं. त्या लोकांनी ते मागच्या वर्षी पूर्ण केलं आणि या वर्षी त्यांचं नवीन ध्येय आहे ते नक्कीच पूर्ण करतील याची आम्हाला आशा आहे. सही है भाई, हो गया. ग्राउंड बेस सही है. पहिल्यांदा मी 8 तर बघितले. अंगावरती काटा आला माझ्या. हा काटा पावसात भिजण्याचा नव्हता. हा काटा हे 8 तर पाण्याचा होता.
तर तुम्ही बघू शकता इथे 11 हंडा बांधलेल्या. मागच्या वर्षी 2025 साली त्यांनी 10 थर लावलेले 3 जागी, पण त्यांनी तो असा विक्रम कसा तयार केलेला. आता 11 हंडा बघून तुम्ही विचार करू शकता की यावेळी काय आहे. समजने वाले को इशारा कॉफी है. लोडी 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 11 माझा एक दाखव. 1111 ठीक आहे ठीक आहे, चला समजून जावा. ही जागा साक्ष आहे की जिथे 10 तरांचा इतिहास घडलाय. आणि जागेवरची जागा जरी लहान असली तरी या जागेचा इतिहास आणि पराक्रम खूप मोठा आहे. तर हा इतिहास अजून एकदा घडणार आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. कारण जय जवानचा राजाचा विजय असो. तर आजचा अनुभव माझा खूप छान होता आणि अनुभवामध्ये मला खूप असं वाटलं की आजच हल्ली आहे ऑलमोस्ट. आणि ह्यांचा उत्साह जल्लोष बघून, ह्यांची चिकाटी बघून की थराला कसे उभं राहतात, तर ते मला एक प्रकारे तर काय समजतच नाहीये. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यांची कसं एक झूटपणा तो मला खूप आवडला. आणि तू काय सांगू शकतोस त्याच्याबद्दल? ज्या लोकांना पाहून मला दहीहंडीवरचं प्रेम निर्माण झालं त्या लोकांना आज मी थर लावताना पाहिलं. मला खूप चांगलं वाटलं, आनंद वाटला. आणि मी नशीबवान समजतो होता की मी जय जवानला जागेवरती पहिल्या दिवशी पाहिलं थर लावताना. आज तर ते तर खूप नक्कीच हा अनुभव खूप चांगला होता माझ्यासाठी. तर मी या भर पावसामध्ये तोडका मोडका व्हिडिओ काढला आहे, तर तुम्ही नीट बघा. काय चुकलं असेल तर माफ करा. आणि भर पावसातही त्या लोकांनी एवढे कडक थर लावले तर तुम्हाला नक्कीच कळालं असेल त्या लोकांना उपनगरचा राजा का बोललं जातं. नक्कीच. अशा तऱ्हेने मी माझा ब्लॉग संपवतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच मस्तीवाले व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.